नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि बाबल्या गेलेला आहे वरती। ए ए टायगर, मी नको येऊ, एकटाच जातो, मी नको येऊ। येऊ ना मग थांब। सुमित कुठे आहे? सुमित आहे वरती आहे, थांब मग, थांब मी येते। सुमित कुठे आहे? थांब जरा, आली मी आली। काय रे, येणार आहे का? नाही ना, आता काय नाही येणार, जा घरी। हे लल्लू, ये साड़ी, लल्लू भैया साड़ी साड़ी पहनेगा नहीं, साड़ी पोछने के लिए लाई हूँ। ले लो, 2 टुकड़ा करो आप, ले लो। तर आपले हे दादा नवीन आलेले आहेत, बिगारी आहेत। हां, आणि आपल्या इथं राजकुमार आणि हा राजेंद्र कुमार। हां, आणि आमच्या फायनली ह्या आमच्या रूमला बघा लाद्या आज लावल्यात, पण ह्या लाद्या आम्हाला पसंत नाही पडल्या। असं झालं, मीच मागवल्या, पण सगळ्या रूमवाल्यांना एकच मागवल्या। मग म्हणलं ठीक आहे, चला ह्याला पण तीच लावूया। आणि आता सुमितनी बघितलं, तर सुमितमध्ये मला पसंत नाही। तर मित्रांनो, ही बघा, ही लादीची डिझाईन आहे। हां हाँ, समोसा खिलाएगी ना, बना के खिलाएगी। करो काम करो तब तक। अरे लल्लू, साड़ी पहनी सर पे, मुंह छुपा रहा है, मुंह जरा नाच के तो दिखा। अभी मुंह तो नहीं दिख रहा है, चल नाच के दिखा। नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ। आणि इकडे पण बघा आपला बाथरूम बनतोय। तर इकडे पण हे मिस्त्री आलेत। हे मिस्त्री आहेत ना, सूरजचे भाऊ आहेत बरं का। सूरज आहे ना बाजूचा, त्याचे हे भाऊ आहेत। त्यांनी पण आज छान असं काम केलेलं। हां, कहाँ है, कौन आवाज दे रहा है मुझे? आणि हा पोरगा इथंच उभा आहे, रवरती जायचं हातामाली। येऊ का? येऊ बरं चल ना, भाग चलो। मिस्त्री काम करतायत का नाही? चल दाखव मला लवकर, करतायत का नाही बघ जरा। ए मिस्त्री काम करता का नहीं तुम्ही? ओ घड़ी आ रहा है टाइगर कर रहे हैं। टाइगर कहाँ है? अब घड़ी आ रहा है, अभी आया ना। काम ही कर रहे हैं ना। सुबह से इधर ही लगे हैं, कहीं ना आना ना जाना है। अरे बाप रे, जेवले पण नहीं? यहाँ जेवले, पेशाब भी करने कोई नहीं जाता है। अच्छा, पेशाब तो बाथरूम को ही ताला लगा दिया, तो क्या करे? तुम्हारा बिगारी बार जा रहा है पेशाब करने। तो 3 बार जाता, 5 बार जाता, तो क्या करे? हाँ, तो क्या करे, बाथरूम का बहाना करते हैं और इधर उधर घूमते रहते हैं। इसलिए हम लोग बाथरूम को ताला लगाने के लिए बोल दिया। हाँ, ये तो बच्चा बार जाता है। टाइगर तू भी मत आ इधर। ए टाइगर, इकडे या, इधर आ बेबी, काम कशाला गेला खाली? हा बाबली, सुमित गेला काय खाली? सुमित होता वाटतं, थांबा बघू द्या। तागुडी आला, सुजलला आणायला गेलेला। तू खाली कशाला गेलेला? ए येड्या, कशाला गेलेला? डोकं फोडू तुझं, फोडू डोकं, असं फोडू। कोण आ रहा है? कोण नाही, चल तिकडे, चल मिस्त्रींनी काय काम केलं दाखव लवकर सर्वांना। चला सगळ्यांना दाखव, चल। तर मित्रांनो, हे बघा आपलं प्लास्टर आहे ना, आज तिकडून इथपर्यंत अशावरचा समोसा 1 2 3, आता 3च समोसे बचून राहिलेत है ना। 3 ही समोसा बच्चा है ना। वो भी मैं दोपहर को बहुत मराठी बोलते, हा मराठीत। ते दुपारी त्यांना एवढी बडबड केली ना, सकाळपासून 2 जण होते आणि दुपारपर्यंत फक्त 2च समोसे त्यांनी, समोसे म्हणजे हे त्रिकोण प्लास्टर केलेले। आणि मी खालून आली, मी गेलेली बाहेर आज। खूप काम होतं आज, दरवाजे पण होते अर्धे बाकीचे राहिलेले। ते माझ्या बेडरूमचे टाईल्स लाद्या होत्या, बाकीचे हे रूमचे सगळ्या बाथरूमच्या किचनचे टाईल लाद्या होत्या। शिवाय दरवाज्यांना सगळे कडी कोंडा काय ते बाकी होतं, कलर आणायचं होतं, असं सगळं होतं। तर 4-5 दुकान मला एकाच ठिकाणी नव्हतं फिरायचं, सगळीकडे फिरत होतं। त्यात माझं गेलं 3 तास गेले। पोरगा गेला वाटतं खाली, तर त्यामध्ये वेळ गेला। आणि येऊन बघते तर हे 2 जण मस्त गप्पे छप्पे लढवत बसलेले। हाँ है ना मिस्त्री, गप्पे छप्पे कर रहे थे ना, दोपहर को मैं नहीं थी तभी। हाँ है ना।
तो दोपहर को मैं आपको चिल्लाई तभी अभी ये पूरा समोसा हो गया ना। हाँ, हाँ। नहीं तो होता ही नहीं ना अभी तक। नहीं तो सोए थे हम लोग सोए थे ना क्या? लंच के टाइम में। हाँ, क्यों घर में सोने के लिए नहीं मिलता आपको? इधर से जाते जाते टाइम हो जाता, खाना बनाते 1:30 बजे। आपकी बीवी कहाँ है? बीवी इधर ही है। आपकी इधर है? हाँ। और इनकी? इनकी भी है, इनका गाँव में है। गाँव में है? इनका बीवी इधर ही, लेकिन खाना यही मिस्त्री बनाता है। क्यों क्यों बीवी बना के नहीं देती है खाना। क्यों भैया, ऐसा क्यों? झगड़ा हो जाता है जाने के टाइम। जाने का पैसा तो लेती है ना पूरा? तो लेट हो जाता है। रास्ते में दरवाजे में खड़े हो गए तो अभी पैसा निकाल लेगी होगी ना सब पूरा। मैं नहीं जाता घर से पैसा। तो घर रास्ते में जाते जाते उडाते जाते हैं। हाँ। अरे वा, चांगलं आहे. दिवसभर कमाई करता रात्री पैसे उडून जाता. मस्करी चालली बरं का मित्रांनो, असं काही नसेल, ते पण आपली मस्करी करतात. आणि हे बघा झालंय आउटसाइडचं असं प्लास्टर आहे ना, हे बघा. तू क्या पकड़ के रखा है? वो गिरने वाला है. क्यों? इतना कमजोर बनाया है। क्या पकड़ा है? पट्टी. हाँ ना, वही मैं बोली खंबा कैसा गिरेगा. टायगर कुठे गेला? गेला खाली वाटते टायगर. तर मित्रांनो चला आता खाली जाऊया. आणि हा कुठे गेला काय माहिती, सुमितच्याच मागं गेलाय बहुतेक, त्याला बघते मी आता. आणि इथून बरेच जण बोलतायत हे बनवा बनवा, काल पण सांगितलंय वेल्डरलाच टाईम नाही आहे. बाकी टाईल वगैरे सगळं बसवायला. हा बघा इकडं आला हा पोरगा, इथं आलाय म्हणून. तुला नाही आवडला लाद्या? अरे काय सांगू आता, त्यांनी हा रूम पहिला घेतला बनवायला, तर जाऊ दे ना, आपण कलर बढिया लावूया याला चांगला. जायचं खरं ॲप्रॉक्सी करू. हा है ना. काय 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 राजकुमार, मेरे लड़के को ये लादी पसंद नहीं है, निकालो आओ. हे बघा मित्रांनो, या रूमची लादी आमची, पण ती लाईट वगैरे लावल्यावर छान वाटत बाळा. अजून त्याला कलर बिलर येणार, आपण आपापशी कलर करून घेऊया, मग त्याला मस्त वाटेल. आज माझी आतमधली छान आहे ना. अरे ते पहिले मला हे झालं, मग तर काय झालं माहिती आहे का, मी ना पहिले आहे ना ज्या दुकानात लाद्या घेतलेल्या ना, तिथं बाहेरच्या रूमच्या घेतल्या, म्हणजे खालच्या माझ्या ग्राउंड फ्लोअरच्या, हॉल किचन आणि माझा बेडरूमचा नाही होत्या, बेडरूमच्या बाहेरच्या त्या परिसराच्या घेतलेल्या. आणि त्यानंतर आज दुसऱ्या त्याच्याच बाजूच्या शालीमार दुसरं दुकान आहे, त्याच्या बाजूच्या दुकानात गेली. एवढं 101 व्हरायटी होते ना, मग असं होतं आपल्याला. मी पहिल्यांदा त्याच दुकानात गेलेली मागं जातानी, पण काय झालं त्याला खूप बिझी होता. आणि मला ना अशी बिझी वगैरे असलं ना माणसं की मला लय राग येतो, आकडूपणा केला की राग येतो. मी गेलेली जाऊ, त्यांनी जास्त माझ्याकडे लक्ष दिलं नाही. आणि मग नंतर मग बाजूच्या दुकानात गेली, तिथं पण बघितल्या, मग तिथूनच घेतल्या. आणि नंतर आता ह्या वेळेस का म्हटलं चल ह्याच्याकडे जाऊया, तिथं गेली. बापरे, एवढ्या भारी व्हरायटी होत्या बघायला. आणि रेटसुद्धा त्याच्यापेक्षा 50-60 रुपये 100 असे कमीच होते त्याच्यापेक्षा सुद्धा. म्हटलं जाऊ दे, चला आता झालं ते झालं. आणि ह्या लाद्या ज्या मी घेतल्यात वरच्या फ्लोरिंगच्या, फर्स्ट फ्लोअरच्या, तर त्या लाद्या कशा आहेत माहिती आहे का, त्या डायरेक्ट लॉटमध्ये घेतल्या मी, एकदम 100 बॉक्स असं झालं. मग ते त्याला आता आवडलं नाही, जाऊ दे बोलतोय. म्हटलं मग जाऊ दे, होईल तसं. पण व्हाईट कलर आहे, क्रीम कलर आहे, मध्ये लाईन आहे. आता तुम्हाला व्हिडिओत दिसत नाही, पण जेव्हा लाईट वगैरे लागेल ना सगळं, तेव्हा ती चांगली वाटेल. ए बाबू बाजूला हो, ते मिस्त्रीनं येऊ दे, ते घाबरतायत तुला. ते बघ, हे आमचे लादीवाले आहेत, राजस्थानी. त्यांचं नावच राजस्थानी ठेवलेलं आहे. सगळं हे लोक मारवाडी बोलतात. नाही चावणार, नका घाबरू, ते घाबरतात लय टायगरला. नाही तो वास घेतो, त्यामुळे असं झालं. तर जाऊ दे आता, आम्ही त्याला या भिंतींना त्याची इच्छा आहे की ॲपॉक्सी करायचं म्हणून भिंतींना. तर करूया, ॲपॉक्सी करूया, मग त्याच्याने चांगला लुक येईल आपल्या घराला अजून, है ना. तर ह्या नाही, पण माझ्या बेडरूमच्या भारी भेटले ना. चला ऐसा साफ करो, कल आएगा, कल साफ करेगा, तब तक सीमेंट कितना चिपक जाएगा. तर इकडचं पण आपल्याला आहे ना मित्रांनो. हे बघा, हे बाथरूम पण सगळे झाले, सगळे फक्त अर्धे राहिलेत. आणि हा आमचा दरवाजेवाला, दरवाजे पण लावतायत. सुतार वैताग लयले. जाऊ कुछ नाही करेगा, जाऊ. सगळे घाबरतायत, नवीन आले ते तेवढे टायगरला घाबरतायत, आहे ना तागुली. तू काहीच नाही कळत ना, मग मेरा बच्चा कुछ नहीं करता है. हे बघा, हे पण इकडे आता दरवाजे लावायचं काम करतायत इकडचं. आणि इकडचे म्हटलं त्यांना आणून दिले एकदम, म्हटलं तू लावायची कामं कर सगळी दरवाजे. आता इकडचं पण झालंय, म्हणजे किचन झालेले आहेत अर्धे. आणि हे आपले
बांधकामवाले आहेत ना, जे रोजचे आहेत ते, खास करून ते टाईलवाले नाही आहेत, बांधकामवाले आहेत, पण ते सुद्धा टाईल लावायचं काम करतायत आज. आणि त्यांचाच भाऊ इकडे बाजूच्या रूममध्ये त्यांनी सुद्धा लावले. त्यांनी पण सकाळपासून एक बाथरूम एवढा क्लिअर केलेला आहे, हा बघा. तर त्यांनी पण छान असं काम केलं आहे मस्तपैकी, काही टेन्शन नाही है ना. कल इधर का ये हो गया ना तो किचन का भी ले लेना, तो ये पूरा करके आ जाओ आप बाहर, है ना. चला मित्रांनो, अशा पद्धतीने आज पण काम झालं आहे. आज तर खूपच हे झाला. दुपारी जेवण पण नशिबात नव्हतं, बाहेरूनच जेवण आणलं, राईस प्लेट आणि खाल्ली. काय करू, उशीर झाला खूप यायला. आणि आल्यानंतर मग यांना बरेच आज एक मिस्त्री अजून वाढला ना इकडचा टाईल्सवाला, आपला जो आहे त्याच्यात भाऊ होता. तो बोलला हा माझा भाऊ आहे, लादे लावतो. तर म्हटलं ठीक आहे, बोलव त्याला, होऊ दे फटाफट, 8-10 दिवसावर आलं काम तर पटापट घ्या करून. त्यालाही बोलवलं. असं झालं नाही. खाली एक राहिलं आहे, तो एक रूम माझा बेडरूम, तर त्याला पण सांगितलं, त्याने पण आता केलं आहे. थोडीशी काय कटिंग राहिली ती होईल उद्याच्या दिवसात. खाली दरवाजेसुद्धा लावून झालेले आहेत, ते तर कालच दाखवले. पण आज त्याला अजून दुर्बीण वगैरे सगळी लावले, स्टॉपर लावला आहे ना बाबली. आपले दरवाजे दाखवायचे, दाखवू आपला दरवाजा दाखवू. बरं कुठं आहे आपला दरवाजा, कुठं आहे? सुमित आहे तिथं, सुमित आहे. बरं हे बघा, हा दरवाजा लावला मित्रांनो. त्याला इथे एक दुर्बीण लावली आणि हँडल लावलंय. आणि हे लोक सगळे डायरेक्ट आत येत आहेत. आता यांना कसं झालंय हे नाही, हे बघा इकडं असं लॉक पण लावलाय, हा स्टॉपर लावला पाठीमागं आणि हा लॉक लावला इकडे असा. तर दोन्ही दरवाज्यांना तसंच केलंय. आता लॉक स्टॉपर लावला म्हणजे दरवाजाचं धारदार आपटणार नाही असं. आणि इकडे पण तसंच आहे, बघा आतून दरवाजा छान वाटतो. याला पण हँडल वगैरे काल लावलं नव्हतं ना, कडी बिडी काहीच नव्हती. आज व्यवस्थित लावलंय. आणि दुर्बीण आहे, दुर्बिणीतून सगळं बाहेरचं दिसतंय बघा. दुर्बीण एक लावून घेतली, म्हटलं कधी पण कोणीही येतं डायरेक्ट दरवाजा अचानक उघडायला. आम्हाला सवय होती पहिल्यापासून, आमच्या दरवाज्यांना दुर्बिणीच होत्या, म्हणून तसं केलं. तर आता हा सगळीकडून बघतोय. हा दिवसभर बघत नाही, हा संध्याकाळचा एकदाच फक्त फेरी मारतो आणि सगळं बघत असतो असं. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.